नमस्कार. तेवेळी आपण पेया सहिते ये अशेषेही भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. 51वी ओवी श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठ. ही 4थ्या अध्यायातील 169वी ओवी आहे. समजा साखरे महाराजांची प्रत घेतली तर. आणि 170वी ओवी आहे जर का आपण जोग महाराजांची घेतली तर, शिवा दांडेकरांनी जी ट्रान्सलेशन केलं आहे त्याचं. ठीक आहे. ही ओवी जी आलेली ती जयाचिनी वाक्य उजी वडे जहाले चित्त निधडे ब्रह्माचे पाडे निशंकू होय. की ज्या वेळेला तू ब्रह्मतत्व बघशील, ब्रह्मतत्वाशी एकरूप होशील आणि स्वतः निशंक होशील, श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, त्यावेळी या सर्व भूतलावर, या सर्व भूतांमध्ये, या सर्व ठिकाणी आपण जसं म्हणतो ना, अत्र तत्र सर्वत्र, त्यानंतर मग जळी स्थळी काष्टी पाषाणी माणसांमध्ये प्राण्यांमध्ये सर्व ठिकाणी मलाच बघशील, माझ्या स्वरूपी अखंडित देखसे तू मलाच बघशील अर्जुना. आणि अशी त्यांची गॅरंटी आहे की मी तुला तसं करून सोडेन. केवढी शक्ती असते बघा सद्गुरूंची, श्रीकृष्णाची काय शक्ती आहे बघा. याला खरी शक्ती म्हणतात. कोणी उठतं आपलं शक्ती प्रदर्शन करतो त्याला शक्ती प्रदर्शन म्हणत नाही. भगवंतामध्ये एवढी शक्ती आहे की तो अशा अगणित आकाशगंगा असे चोळामळा करून फेकू शकतो आणि निर्माण पण करू शकतो. म्हणजे आम्ही एकदा गमतीने सायन्सच्या दृष्टीने विचार करत होतो की यार असं आहे का. ठीक आहे. मग तो अशा कित्येक आकाशगंगा कित्येक बिग बँग करू शकतो ते, आहे की नाही. एकच बिग बँग झालं का, एकच विश्व तयार झालं का, अशी अगणित विश्व तयार होऊ शकतात ना. अशा प्रकारे आम्ही लहानपणी विचार करत होतो. तर हे सत्य आहे. म्हणजे की ज्या वेळेला तू योगी होशील, भक्त होशील, माझ्याशी एकरूप होशील, त्यावेळेला तुला हे सगळं भगवन्मय दिसायला लागेल. तुझंच स्वरूप सर्वत्र दिसायला लागेल. इतक्या सोप्या शब्दात ज्ञानेश्वर महाराज आणि श्रीकृष्ण म्हणतात. तर आपल्याला तसं करायला योगी होऊन, भक्त होऊन, सतत आपल्या प्रत्येक श्वासागणित, प्रत्येक डोळ्यांच्या उघड झापेने विचार, आपले सगळे विचारधारा, आपले सगळे जसं म्हणतात ना, दिल की धडकन, पल्स बीट, हार्टबीट सगळं काही भगवंताला एकदम समर्पित व्हायला पाहिजे. तरच हे होऊ शकतं. मी पहिले हे करीन, मग हे करीन. मल्टीटास्किंग नावाचा प्रकार नाही. एकच टास्किंग आहे, त्यातूनही मल्टीटास्किंग. एकोहम भावस्याम, की एकच भगवंत आणि तो सर्व ठिकाणी. तसंच एका भगवंताच्या स्वरूपातच सगळे कामं होत आहेत. असं जेव्हा आपल्याला लक्षात येईल त्यावेळेला आपण स्वरूपाशी एकरूप होऊ. आणि त्याच वेळेला आपल्याला कळेल की अरे खरंच सर्वत्र भगवंतच आहे. ठीक आहे. तर असं आपण जगायचा 24 तास जन्मभर प्रयत्न करूया, जी ज्ञानेश्वर महाराजांची अपेक्षा आहे. आणि अजून एक गोष्ट अशी आहे, कोणताही ग्रंथ सांगितला तर त्याचं काहीतरी एक एम असतं, ध्येय असतं. तर ज्ञानेश्वर महाराज असो की श्रीकृष्ण असो, त्यांना पूर्ण जगात शांती राहून सगळेजण कृष्णमय होऊन जावं. श्रीकृष्णाला समजा गीता सांगायची होती, त्यावेळेला त्यांना तसं वाटत होतं. ज्ञानेश्वर महाराजांना सर्वीकडे स्वानंद बोध पाठण, त्यांचा चित्तविलासवाद सर्वत्र दिसेल असं स्वानंदबोध पाठण निर्माण करायचं होतं. समर्थांना आनंदवन भुवन निर्माण करायचं होतं. रामाला रामराज्य निर्माण करायचं होतं. आणि विदाऊट एम हे सगळे कोणताच ग्रंथ लिहित नाहीत. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. त्यांच्या जीवनाचं ध्येय असतं आणि त्या ध्येयावरच ते जसं पसायदान हे त्यांचं ध्येय आहे. त्यांचं ध्येय आहे, प्राप्तव्य आहे, काही पण ना. स्वानंदबोध पाठण निर्माण करणं. सर्वीकडे सर्वजण स्वानंदातच आहेत. सर्वीकडे सर्वजण आत्मज्ञानात आहेत. प्रसादन बघा, हे त्यांचं ध्येय आहे. तर ते आपण
त्यांना त्यांची इच्छा पूर्ण करण्याकरता तरी आपण तसंच जगावं. योगी होऊन भक्त होऊन सतत 24 तास भगवंताची सेवा आपण करावी, जेणेकरून त्यांचं हे जे ध्येय आहे त्याला आपण सपोर्ट करू प्राप्त करण्याकरता. चला आपण तसं जगायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.